नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 7वे सूत्र इस्रायल. ग्रंथ सूक्तच्या 50हून जास्त भागांचं प्रसारण मी आजपर्यंत या मालिकेमध्ये वेगवेगळ्या व्हिडिओनी केलं. आद्य शंकराचार्य, राम मोने, भगवान परशुराम, स्वातंत्र्यवीर सावरकर असे वेगवेगळे विषय या निमित्ताने आपण हाताळले. याच मालिकेतलं आजचं पुढचं सूत्र इस्रायल. इस्रायल हे सूत्र आज घ्यायचं कारण असं की केवळ गेले 2-2.5 महिने अमेरिका, इस्रायल आणि इराण यांचं युद्ध सुरू आहे हे तर अगदी तात्कालिक निमित्त आहेच, पण त्याही पेक्षा जास्त इस्रायल हा एक कुतूहलपूर्ण असा देश आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इस्रायल हा एक असा देश आहे, मग त्याला नशीबवान म्हणायचं की दुर्दैवी म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न, की 1948 साली याची निर्मिती झाली. तेव्हापासनं आजपर्यंत म्हणजे जवळजवळ गेली 75 ते 77 वर्ष ज्या देशावरती सातत्यानं वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं साहित्य निर्मिती केली असा देश म्हणजे इस्रायल. आणि त्यामुळे ग्रंथसूक्तच्या या 7व्या सत्रामध्ये इस्रायल हे सूत्र धरून बोलत असताना त्यावरती किंवा या विषयावरती वेगवेगळ्या वेळेला मराठीमध्ये वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा विचार मी प्रामुख्याने करणार आहे. साहजिकच ग्रंथसूक्तच्या आधीच्या सूत्रांनुसार केवळ मराठी पुस्तकांपुरेसा हा विचार मर्यादित ठेवण्याचा माझा विचार नाही. यथाशक्ती यथामती इतरही भाषातल्या पुस्तकांचा विचार यामध्ये करेन हे नक्की. आणि म्हणून आजचं 7वं सूत्र किंवा या पार्श्वभूमीवरती ग्रंथसूक्त या मालिकेतलं 7वं सूत्र इस्रायल आणि आपलं आजचं पुस्तक वि.स. वाळिंबे लिखित इस्रायलचा वज्रप्रहार. इस्रायलचा वज्रप्रहार, लेखक वि.स. वाळिंबे. माझ्यासारखे जे 66-67 वर्षाचे मराठी वाचक आहेत त्या सगळ्यांना वि.स. वाळिंबे या नावाची वेगळेपणाने ओळख करून द्यायला हवी अशातला भाग नाही. आणि त्यामुळे मर्यादित वेळेचा व्हिडिओ करत असताना वि.स. वाळिंबे या लेखकाविषयी बोलण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा सुद्धा सरळपणाने थेटपणाने इस्रायलचा वज्रप्रहार या विषयाला आपण सुरुवात करू. अखंड सावधान असावे या समर्थ रामदासांच्या उक्तीचा जागतिक राजकारणातला मूर्तिमंत आविष्कार म्हणजे इस्रायल. अखंड सावधान असावे या समर्थ रामदासांच्या उक्तीचा जागतिक राजकारणातला मूर्तिमंत आविष्कार म्हणजे इस्रायल हा देश. निंदकाचे घर असावे शेजारी अशी आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे. इस्रायलच्या बाबतीत निंदक काय, अवघे आणि अख्खे मारेकरी उपस्थित आहेत. प्रश्न इतकाच आहे की हे नेमकं कोण कोणास म्हणातं आणि कोण कोणाला म्हणालं. हे प्रश्न कायम असतात, पण त्याची उत्तरं मात्र कालपरत्वे बदलतात. ती वृत्तीपरत्वे बदलतात, ती स्थितीपरत्वे बदलतात, ती दृष्टीपरत्वे बदलतात, ते दृष्टिकोन परत्वे बदलतात. आणि म्हणून कदाचित या इतक्या सापेक्षतेचा विचार करत असताना संक्षेपानं म्हणावं असं निंदकाचे घर असावे शेजारी अशा अर्थानं उक्तीसार्थ करणारा देश आणि म्हणून अखंड सावधान असावे अशी वृत्तीशीलता असणारा देश म्हणजे इस्रायल. कारण आता इस्रायल त्याच्या आजूबाजूच्या देशांना मारेकरी म्हणतं की त्याचे आजूबाजूचे देश आणि लांबचे देश सुद्धा इस्रायलला मारेकरी म्हणतं, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. कारण इस्रायल ह्या देशाची गंमत अशी आहे की त्यांच्या अस्तित्वात येण्यापासून युद्ध सुरू आहे. मग ते युद्ध केवळ शस्त्रांनी लढलं गेलं, केवळ समरांगणावरती लढलं गेलं असं नाही. इस्रायल आणि ज्यू मंडळी प्रामुख्यानं आणि सातत्यानं असं प्रतिपादन करतात की त्यांनी त्यांची जन्मभूमी मिळवली. त्याच वेळेला पॅलेस्टीन सकट अनेक देश, अनेक वृत्ती समूह असं म्हणतात की यांनी बळजबरीने पॅलेस्टीनचा भूभाग बळकवला. म्हणजे हे युद्ध केवळ शस्त्रांचं नाही, शब्दांचं सुद्धा असतं. ग्रंथसूक्त या मालिकेच्या काही भागामध्ये आपण असं म्हटलं की भगवान परशुराम म्हणजे शस्त्रयुद्धता आणि आद्य शंकराचार्य म्हणजे शास्त्रयुद्धता. इस्रायल म्हणजे शस्त्रयुद्धताही आणि शास्त्रयुद्धताही. आणि म्हणून मी नेहमी इस्रायलचं वर्णन करताना अनेकदा म्हणतो की अस्तित्वात येण्यापासून युद्ध सुरू झालं असा देश म्हणजे इस्रायल.
अस्तित्वात राहण्यासाठी युद्ध सुरू राहिलं म्हणजे इस्रायल, आणि आता इतरांचं अस्तित्व ठेवायचं की नाही असा इस्रायलची भूमिका आणि पवित्र आहे, म्हणून युद्ध सुरू राहतं असा देश म्हणजे इस्रायल. बर, पुन्हा इस्रायलचं युद्ध ही एक जरा गंमतच असते. युद्ध सुरू आहे म्हणावं तर ते काही काळापुरेसा का होईना थांबलेलं असतं. आपल्या लहानपणच्या खेळामध्ये टाइम प्लीज आहे असं म्हटलं तर त्या खेळामध्ये टाइम प्लीज मोकळेपणाने मोठेपणाने कुणाला तरी म्हणावं लागतं. इस्रायल टाइम प्लीज म्हणत नाही, त्याच्या मनात आलं की थोड्या वेळासाठी युद्ध थांबवतं. बर, युद्ध थांबलं म्हणावं तर ते कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा नव्यानं सुरू करतात असा देश म्हणजे इस्रायल. बर, युद्धाबाबत इस्रायलची भूमिका स्पष्ट असते. उगाच तात्विक चर्चा नाही आणि सात्विक समेट नाहीत. म्हणजे जर एका जागतिक राजकारणाच्या संदर्भात म्हणायचं झालं तर सहज असं इस्रायलचं वर्णन करता येईल की ज्या देशाच्या कोणत्याही नेत्याला जागतिक शांततेचं नोबेल पारितोषिक मिळवावं असं स्वप्नात सुद्धा येत नाही असा या भूभागावरचा एकमेव देश म्हणजे इस्रायल. आता हे इस्रायलचं उदात्तीकरण आहे की विकृतीकरण आहे हे ज्यानं त्यानं ठरवावं. कारण निखळ सात्विक समेट ही चर्चा नाही, निखळ तात्विक चर्चा हा विषय नाही. एव्हरीथिंग इज फेअर इन द वॉर त्याच्यात लव येत नाही. एव्हरीथिंग इज फेअर इन द वॉर या तत्वावर आढळ नितांत आणि निढळ विश्वास म्हणजे इस्रायल. जर एव्हरीथिंग इज फेअर इन द वॉर अँड लव्ह म्हणायचं असलं तर इस्रायली लोकांचा स्वतःच्या राष्ट्राच्या अस्तित्वावरती आणि स्वतःच्या राष्ट्राच्या अस्मितेवरती असलेलं प्रेम याच अर्थानं त्यांच्याकडे लव हा शब्द येतो हे लक्षात घ्यावं लागतं. बर, त्यातही पुन्हा कन्सिस्टन्सी हॅज इट्स ओन कॉस्ट अँड पेरिल्स बट इट पेज. यातल्या इट पेज वरतीही विश्वास आणि कन्सिस्टन्सी हॅज इट्स कॉस्ट अँड पेरिल्स याच्यावरतीही विश्वास म्हणजे इस्रायल. आणि ही परिस्थिती 1948 साल असू दे नाहीतर 2026 असू दे, कॅलेंडर वर्ष म्हणून कोणतंही वर्ष दाखवू दे, इस्रायल असंच, अगदी असंच आणि फक्त असंच वागत असतं. आणि म्हणून ग्रंथसूक्तचं आत्ताचं 7वं सूत्र इस्रायल. अशा इस्रायलच्या भूमिकेचं इस्रायलच्या इतिहासातलं अगदी पहिलं नसलं तरी जुनं आणि महत्वाचं उदाहरण म्हणजे 5 जून 1967 रोजी सुरू केलेलं आणि अवघ्या 150 तासांच्या अवधीत त्यांचे 4 मुजोर राशेजारी त्यांची मिजाज, मग मिजाज ती लष्करी असेल किंवा शाब्दिक असेल, असं पार उद्ध्वस्त करणारं युद्ध जे इस्रायलनं खेळलं ते म्हणजे 5 जून 1967. आणि या 5 जून 1967च्या इस्रायलच्या युद्धाचं नेमकं वर्णन म्हणजे विस वाळिंबे यांचं इस्रायलचा वज्रप्रहार हे फार पूर्वी पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेलं 130 पानांचं अत्यंत छोटेखानी आणि तरीही अचूक आणि आशयघन पुस्तक विस वाळिंबे लिखित इस्रायलचा वज्रप्रहार. इस्रायल युद्धात उतरतं तेव्हा धर्म हा मुद्दा असतो. इस्रायल युद्धात उतरतं तेव्हा भूगोल हा विषय असतो. इस्रायल युद्धात उतरतं तेव्हा इतिहास ही सुडाची भूमी असते. इस्रायल युद्धात उतरतं तेव्हा एक महाभारत पूर्ण होत असतं आणि पुढचं महाभारत सुरू होत असतं. कारण मी नेहमी म्हणतो की इस्रायल स्वतः अश्वत्थामा असतो आणि इस्रायल समोरच्यालाही अश्वत्थामा करतं. याचं मूर्तिमंत शब्दांकन म्हणजे विस वाळिंबे यांचं इस्रायलचा वज्रप्रहार हे पुस्तक. तुमची हरकत नसेल तर ही 4 वाक्य पुन्हा म्हणतो. इस्रायल युद्धात उतरतं तेव्हा धर्म हा मुद्दा असतो. इस्रायल युद्धात उतरतं तेव्हा भूगोल हा विषय असतो. आणि इस्रायल युद्धात उतरतं तेव्हा इतिहास ही सुडाची भूमी असते. इस्रायल युद्धात उतरतं तेव्हा एक महाभारत पूर्ण होत असतं आणि पुढचं महाभारत सुरू होत असतं. कारण इस्रायल स्वतः अश्वत्थामा आहे आणि इस्रायल पुढच्याला अश्वत्थामा करतं.
या प्रक्रियेची, या प्रवृत्तीची सुरुवात नसली तरी महत्वाची कडी म्हणजे विस वाळिंब्यांच्या इस्रायलचा वज्रप्रहार या पुस्तकाचा विषय असलेलं जून 1967चं युद्ध. या युद्धात इस्रायलनं इजिप्त, सिरिया, जॉर्डन आणि इराक या 4 राष्ट्रांना नामोहरम केलं. एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे रशिया या दोघांनी या 4 राष्ट्रांना आधुनिक विमानं, रणगाडे, शस्त्र, दारुगोळा यांचा पुरवठा केला होता. यातलं काहीही इस्रायलकडे नव्हतं. पण निखळ राष्ट्रप्रेम, अत्यंत चपळ आणि वेगवान हालचाली आणि ज्याची अपेक्षाही या 4 राष्ट्रांनी केली नव्हती अशा जागांवर अत्यंत अनपेक्षित वेळी अतिशय वेगानं, अत्यंत ताकदीनं आणि त्वेषानं केलेले हल्ले याच्या जोरावर इस्रायलनं अत्यंत कमी वेळात हे युद्ध जिंकलं. या युद्धाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इस्रायलनं एकाच वेळी एकापेक्षा जास्त आघाड्यांवर लढलेली लढाई आणि प्रत्येक ठिकाणी जरी नसलं तरी बहुतेक ठिकाणी मागून आणि पुढून अशा दोन्ही बाजूनं शत्रूंची केलेली कोंडी आणि म्हणून विस वाळिंबे त्यांच्या या पुस्तकात इस्रायलचा वज्रप्रहार असं शीर्षक देऊन या युद्धाचं वर्णन करतात. आता इस्रायलचा भौगोलिक आकार, इस्रायलची आर्थिक स्थिती, इस्रायलचा भूगोल किंवा तिथला भूगोल, तिथलं वातावरण, वाळवंट आणि नागरी वस्ती, समुद्र, बंदर, टेकड्या, धर्मस्थळ या सगळ्यांची सरमिसळ हे सगळे घटक इस्रायलच्या विरुद्ध जाणारे होते, तरीही इस्रायल विजयी झाला. अगदी विक्रमी वेळेत इस्रायल विजयी झाला आणि याचं सविस्तर, सखोल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निष्पक्ष वर्णन म्हणजे विस वाळिंबे यांचं इस्रायलचा वज्रप्रहार हे पुस्तक. या युद्धानं अजून एक पैलू चर्चेत आला आणि तो म्हणजे लष्कर आणि राजकीय नेतृत्व यांचा पारदर्शी ताळमेळ लागतो आणि एकमेकांवरती एकमेकांचा विश्वास लागतो. मी वाक्य पुन्हा म्हणतो. विस वाळिंबे यांच्या इस्रायलचा वज्रप्रहार या पुस्तकामुळे एक मुद्दा लक्षात येतो किंवा चर्चेत येतो आणि तो म्हणजे लष्कर आणि राजकीय प्रशासन त्या त्या देशाचं यांच्यात आपापसात ताळमेळ असावा लागतो आणि एकमेकांवर विश्वास असावा लागतो. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्याच वेळी त्या त्या देशाच्या लष्कराला राजकीय महत्वाकांक्षा नसणं हा राष्ट्रीय ठेवा असतो. या बाबतीत इस्रायल आणि भारत यांच्यामध्ये कुठे साम्य आहे आणि कुठे नाही हा खरं सांगायचं म्हणजे स्वतंत्र तुलनेचा विषय होईल. शक्य झालं तर ग्रंथसूक्त मध्ये इस्रायल हे सूत्र धरून करत असलेल्या या व्हिडिओमध्ये एखाद व्हिडिओ त्या विषयावर करू. आणि या सगळ्याचं अत्यंत सूचक वर्णन म्हणजे विस वाळिंबे यांचं इस्रायलचा वज्रप्रहार हे पुस्तक. मग आत्ता जे युद्ध सुरू आहे की अमेरिका आणि इस्रायल एका बाजूला आणि इराण दुसऱ्या बाजूला, हे जर नीट समजून घ्यायचं असेल तर कदाचित या पुस्तकापासून सुरुवात करावी लागेल. आणि म्हणून ग्रंथसूक्त मध्ये इस्रायल हे सूत्र धरून सुरू करत असलेल्या या मालिकेतलं पहिलंच पुस्तक विस वाळिंबे यांचा इस्रायलचा वज्रप्रहार हे आहे. कारण या पुस्तकातनं इस्रायलची मनोभूमिका नेमकी स्पष्ट होते. आज त्या मनोभूमिकेबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत. एकेकाळी इस्रायलला कट्टर पाठिंबा देणारी माणसंही अलीकडच्या इस्रायलच्या भूमिकेबद्दल साशंक आहेत, खरं सांगायचं म्हणजे नाराज आहेत. तरी सुद्धा इस्रायल आपली भूमिका सोडत नाही याची बीज त्यांच्या जन्मापासून आहेत, ती आजच्या परिस्थितीनं रोवलेली नाहीत. याचं सूचक वर्णन सूचकच असणार ना, कारण परिस्थिती आजची आहे, पुस्तक जुनं आहे. अशा अर्थानं इस्रायलचा वज्रप्रहार. सरते शेवटी या युद्धाला असणारी अप्रत्यक्ष पार्श्वभूमी अशी आहे 1967च्याही युद्धाला आणि आजच्याही युद्धाला. आणि म्हणून या युद्धाला म्हटलं सरते शेवटी इस्रायलच्या युद्धाला असणारी एक अप्रत्यक्ष पार्श्वभूमी अशी आहे की 1958 साली एक अहवाल जागतिक पातळीवरती प्रसिद्ध झाला आणि त्या अहवालानुसार बौद्धिक क्षमता या निकषावरती
जागतिक व्यवस्थेला, मग ती आर्थिक असेल, ती सामाजिक असेल, ती राजकीय असेल, ती लष्करी असेल आणि इतरही बाबतीत असेल, जागतिक व्यवस्थेला ज्यांचा बुद्धिमत्तेच्या जोरावरती सगळ्यात मोठा धोका आहे अशा दोन समाजांचा नावनिर्देश अगदी नाव घेऊन नावनिशी वार असं ज्याला आपण म्हणतो असे उल्लेख त्या अहवालात केले गेले. यातली पहिली जमात होती ज्यू मंडळी आणि दुसरी जमात त्याचा थेट संबंध आपल्या देशाशी आहे, पण तो विषय नंतर कधीतरी. आणि मग अप्रत्यक्षपणे असे निष्कर्ष, कारण ज्यू मंडळी किती धोकादायक जातात याचा अमेरिकेनं स्वतःच्या अर्थव्यवस्थेत अनुभव घेतला होता आणि त्याच्या जोरावरती त्या पुढच्या युद्धांना सुरुवात झाली का असं एक सूचक वर्णन मनामध्ये येतं आणि म्हणून सरते शेवटी म्हणून याचा उल्लेख केला. साहजिकच विसवाळिंबे हा मुद्दा इस्रायलचा वज्रप्रहार त्यांच्या या पुस्तकात सांगत नाहीत, पण तुमच्या माझ्यासारखा चोखंदळ वाचक जाणकार श्रोता हा मुद्दा मनात आल्याशिवाय ठेवत नाही किंवा राहवत नाही आणि म्हणून सरते शेवटी असा उल्लेख केला. एकंदरीतच आजच्या व्हिडिओचा विषय विसवाळिंबे लिखित इस्रायलचा वज्रप्रहार. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.